बातमीनं पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। म्हणजेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमने सामने येणार आहे। यावरून अनेकदा चर्चा ज्या आहेत त्या केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांसंदर्भात हे वक्तव्य केल्यानंच अजित पवारांनी म्हटलेलं आहे। सोबतच मी पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी सर्वस्व पणाला लावणार असल्याचा विश्वासही दादांनी व्यक्त केला। त्यांनी काय बोलावं तुमच्या समोर हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। एक बातमी त्याच्यातनं होऊ शकते किंवा तुमच्या कुणाच्या सूत्रांच्या माहितीनुसार पण ते तसं बोलले, परंतु तुम्ही त्याचा अर्थ मराठी भाषेचा कसा अर्थ काढावा तसा काढता येतो। महायुतीमध्ये एक प्रमुख पक्ष आहात, शिंदेंचं नाव घेतलं, तुमचं घेतलं नाही, त्याच्यामुळे ठीक आहे, मी विचारतो ना बाबा, विचारून सांगतो ना। सोबत शिवसेना असणार आहे, तुम्ही कोणाशी इतर पक्षांशी युती इथं घेणार आहात? अजून मी ठरवलेलं नाहीये, योग्य वेळी योग्य निर्णय घेत। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल। त्या संदर्भात मी ह्यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार आणि मला तिथल्या जनतेवर विश्वास आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटलांची 11 तास चौकशी झाली। भावधन पोलीस ठाण्यामध्ये जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आतापर्यंत 40 मुद्द्यांवर चौकशी झाल्याची माहिती आहे। उद्या शीतल तेजवानीचा पिंपरी चिंचवड पोलीस ताबा घेणार आहेत, तर तेजवानी आणि दिग्विजय पाटलांची समोरासमोर चौकशी होणार असल्याची माहिती मिळते। काय रोल होता तुमचा? नो कमेंट्स, नो कमेंट्स, प्लीज प्लीज नो कमेंट्स। केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटीवर व्यवहार कसा झाला? सर काय सांगताल? केवळ 500 रुपये? नो नो कमेंट्स, प्लीज नो कमेंट्स। एकही रुपयाने भरता व्यवहार कसं काय झाला? कसं आहे की ह्या सर्व बाबी आता न्यायप्रविष्ट आहेत। वेन इन्व्हेस्टिगेशन इज सब ज्युडिस, त्याच्याबद्दल काहीही बोलणं आम्हाला अलाउड नसतं पब्लिक डोमेनमध्ये। इन्व्हेस्टिगेशन कन्क्लूड होऊ दे, जेव्हा इन्व्हेस्टिगेशन कन्क्लूड होईल तर त्याचं रूपांतर ज्या डॉक्युमेंटमध्ये होईल त्याच्याबद्दल आम्ही नक्की भाष्य करू। पण ह्या सर्व बाबी ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टने अशा विषयांवरती काही डायरेक्शन्स दिलेले आहेत, त्या डायरेक्शन्स आम्ही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला सबमिट केलेले आहेत। जसं कायद्याची ड्यू प्रोसेस ऑफ लॉ किंवा प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आहे ते आम्ही पूर्ण फॉलो केलेली आहे। जसं कायदा चालेल तसं आम्ही त्याचं उत्तर देऊ। गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटलांची पिंपरी चिंचवड पोलिसांनी 9 तास चौकशी केली। ज्या वेळेस एखाद्या बद्दलचा निर्णय पोलीस घेतात चौकशी करण्याचा, तो चौकशी करण्याचा त्यांचा अधिकारच आहे। त्यावेळेस त्यांनी चौकशी करायची असते, ज्यांची चौकशी करायची असते त्यांनी सगळी म्हणजे पूर्णपणे त्यांना चौकशी करायला सहकार्य करायचं। तर तेजस्वी घोसाळकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केलेला आहे। तेजस्वी घोसाळकरांचा भाजपात पक्षप्रवेश पाहायला मिळतोय, तर वेदनेतून घेतलेला निर्णय आणि प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही असं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलेलं आहे। तेव्हा त्यांना मुंबई बँकेचं मोठं पद दिलं गेलं, तेच आमिष होतं। त्यांचे मिस्टर आणि प्रवीण दरेकर हे अतिशय जवळचे मित्र, राजकीय दृष्ट्या जरी वेगवेगळे असले तरी मुंबई बँकवर अभिषेक घोसाळकरचा एक चांगला